गेले 2 दिवस जो तुफान पाऊस पडत होता तो आज पूर्णपणे उघडलेला आहे आणि सूर्यदेवतेने या ठिकाणी आपल्याला सकाळ सकाळी दर्शन दिलेलं आहे. या सूर्यदेवतेला वंदन करून आपण पालखी मार्गाकडे प्रस्थान करत आहोत. मित्रांनो नमस्कार. वारी साक्षरतेची म्हणजेच साक्षरतेची वारी पंढरीच्या दारी या उल्हास नवभारत साक्षरता अभियानांतर्गत माझी नेमणूक आजपासून पुढील 27 तारखेपर्यंत पुणे ते पंढरपूर या मार्गावर पालखी सोहळ्याबरोबर झालेली आहे. मित्रांनो, आता सकाळ सकाळी मी आज पुण्यासाठी रवाना होत आहे आणि पालखीचा पूर्ण आनंद घेणार आहे. आता पालखीला जाताना मी काय काय तयारी केलेली आहे, म्हणजे जे मला व्हिडिओ रेकॉर्डिंग करायची आहेत त्यासाठी ते तुम्हाला मी दाखवतो. त्यानंतर जाताना मी अजून काय तयारी केली तेही दाखवतो. दुसरी गोष्ट, मला जी ड्युटी लागलेली आहे तिथं मला काय काय करायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर सुरुवातीला हा आपला माईक, की याच्यावर आपलं बहुतांशी काम या ठिकाणी अवलंबून आहे. हा माईक या ठिकाणी मी घेतलेला आहे कारण याचं मला खूप मोठं काम होणार आहे. त्यानंतर हा बघा, हा डिजिटेक कंपनीचा वायरलेस ब्लूटूथ आहे माझा, की ज्या गर्दीच्या ठिकाणी वगैरे मला किंवा आवाज स्पष्ट येण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. सध्या मी काय लावलेलं नाही, मी डायरेक्ट तसंच बोलतोय. त्यानंतर या ठिकाणी बघा, गाणी वगैरे ऐकण्यासाठी काय करण्यासाठी ब्लूटूथ डायरेक्ट आपली गळ्यातली. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चार्जर. 2 प्रकारचे चार्जर मी घेतलेले आहेत या ठिकाणी. हा एक आणि हा एक, अशा प्रकारे 2 चार्जर या ठिकाणी मी घेतलेले आहेत. आता मित्रांनो, यानंतर कपड्याची बॅग, इतर साहित्य, या सगळ्या गोष्टी घ्यायच्या आणि आता थोड्या वेळातच आपल्याला SCERT पुणे या ठिकाणी 9 वाजेपर्यंत पोहोचायचं आहे. कारण त्या ठिकाणी आज आपला पहिला कार्यक्रम आहे. तो कार्यक्रम आपल्याला लवकरात लवकर जाऊन अटेंड करायचा आहे तिथला. मित्रांनो, पुढील 18 ते 19 दिवस तुम्ही कल्पनाही केली नसेल असे व्हिडिओ आपण तयार करणार आहे. आणि सर्वांना विनंती की हे व्हिडिओ आपण नक्की बघा. धन्यवाद. जायची तयारी सुरू झालेली आहे. आता बॅग भरायला सुरुवात केलेली आहे. सगळ्यात प्रथम हा बघा ब्रश, कोलगेट पहिले बॅगेत टाकतो सगळे, नाहीतर व्हिडिओच्या नावात विसरून जायचं. हे काय दिले, ओडोमॉस. या ठिकाणी शॅम्पूच्या पुड्या. अरे वा, आता बँडेज पण दिलेल्या. हा कंगवा, तेलाची बाटली. हे काय, झेंडू बाम. काय इथं, हा ही टोपी, पावसाचं संरक्षण टोपी दिलेली इथं. अजून काही, अरे वा, हा बाई कानटोपी दिलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं हा टॉवेल. अजून काय बघा, ते मुलींनी बॅग भरण्याचा फायदा काय बघा, प्रत्येक पिशवी पॅक काय काय याच्यात, एक पॅन्ट, एक टी-शर्ट, याच्या आतमध्ये बनियान, अंडरवेअर, सर्व साहित्य एकत्र भरून दिलेलं आहे. त्यानंतर अंथरूण पांघरण्यासाठी इथं बघा दिलेले मोठीच्या मोठी चांगली चादर दिलेली आहे. त्यानंतर हे बघा, तिकडे बघा, ही एक पिशवी दिलेली आहे गळ्यात अडकवायला. ही काय अशी अडकवायची मस्त पैकी वारकरीच व्हायचं ओकेमध्ये. पिशवी दिलेली आहे. त्यानंतर आतमध्ये बघा, एक वाटी, एक ताट, कारण ह्याची खूप आवश्यकता असते वारीमध्ये जेवणासाठी. ह्याची सगळ्यात जास्त आवश्यकता असते. आणि त्यानंतर इथं बघा समोर याजवळ ही बघा माझी बॅग, पूर्ण बॅग, जणू काय मी एखाद्या मोठ्या ट्रिपला चाललो आहे अशा प्रकारे ही बॅग भरलेली आहे. कमीत कमी 5-6 ड्रेस, इतर सर्व साहित्य या ठिकाणी भरलेलं आहे. मित्रांनो, आज आपण वारीसाठी चाललेलो आहोत. आता बरेच जण मला हाक मारतायत. मित्रांनो, यानंतर आता जेवण करायचं आणि वारीसाठी निघायचं. आता वारीला जायचं आहे. वारीला जायच्या अगोदर घरचं जेवण, कारण आता 20 दिवस काय घरचं जेवण मिळणार
नाही. त्यामुळं सकाळी सकाळी आता घरचं जेवण करायचं आणि बॅग आवरायची आणि आपलं निघायचं. कारण पुढचं जेवण आपलं घरचं डायरेक्ट उपवास सोडायचं, तिथं घरी यायचं आपलं 28 तारखेला. तोपर्यंत वारीमध्ये जे काही मिळेल ते खायचं, कारण वारीचं जेवण खूप छान असतं, तेही तुम्हाला मी दाखवत. शेवटी आता आजचं घरचं जेवण करून आम्ही वारीला निघालो. चला चला निघालो. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. चला जाऊ का वारीला. चला द्या पैसे जाऊन दिला वारीला. दे लवकर. जरा. आणि किती खर्च होतो मला आल्यावर सांगा सगळं. किती आहे नाही माहिती. थांबा पैसे मोजतो पहिले किती. एका आपल्या समोर मोजतो इकडे बघ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 3,140 रुपये. काय वारीमध्ये खरंच किती खर्च होतो. आता हे गंमत म्हणून मला त्यांनी पैसे दिलेले ते 3,140. आणि मी शेवटची दिवशी एक व्हिडिओ टाकतो, त्या दिवशी 3,140मध्ये किती खर्च झाले ते तुम्हाला मी सांगतो. कारण वारीत अजिबात खर्च होत नाही, याचा प्रूफ समोर तुम्हाला. 3,140 सर्वांना लक्षात ठेवा, त्या व्हिडिओमध्ये आहे. आता किती खर्च होते तुम्ही नंतर सांगतो. आम्ही बी हिसाब घेणार. हे आमचं दुकान आहे आणि दुकानातून आता आम्ही निघालेलो आहे. हे आमचे सगळे मित्रमंडळी सगळे इथं आहे. आणि आता ही माझी बॅग भरलेली आहे. आता एक 5 मिनिटात PMT येईल आणि मी जातो. धन्यवाद. आता वारीला जाता जाता आमचे मित्र मोमो काका यांच्या दुकानावर आलो आहे. या ठिकाणी बघा त्यांची सकाळ सकाळ गडबड चालू आहे, हे बघा. आणि दुकान बघा किती सुंदर आहे. आता एक 5 मिनिटात आपण वारीला निघतोय. PMT येते या बाजूने. आता PMT येणार आहे आणि पुढील 20 दिवस आपण वारीसाठी चाललेलो आहोत.